पुणे बिल्डर पुत्र पोर्श कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। ससून रुग्णालयामधील रक्त नमुने अदलाबदल प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते आहे। रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयामध्ये रक्त नमुने अदलाबदल प्रकरणामध्ये आणखी 2 जण पोलिसांच्या अटकेत। तर पुण्यामधील बिल्डर पुत्र पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट आहे। या प्रकरणामध्ये आता आणखी 2 जणांना अटक झालेली आहे। ससून रुग्णालयामधील रक्त नमुने अदलाबदल केल्याच्या प्रकरणामध्ये ही अटक झालेली आहे। या प्रकरणामध्ये आता आणखी 2 जण अटकेत आहेत। त्यापूर्वीच या सगळ्या प्रकरणामध्ये अनेकांना अटक झालेली होती आणि त्यात आता आणखी भर पडलेली आहे। आणखी दोघांना या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, या 2 जणांबद्दलची काय माहिती सध्या हाती लागते? हे जे 2 व्यक्ती आहेत, मित्तल आणि सूद नामक, त्यांनी ससून रुग्णालयामध्ये रक्ताची फेरबदल करण्यास मदत केल्याचा आरोप यांच्यावर पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे आणि रात्री उशिरा ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। अधिक तपास पोलीस करतायत। आजच यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आज जामिनावर सुनावणी आहे। त्या अगोदरच ही एक मोठी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी या संदर्भात केलेली आहे। काही दिवसापूर्वीच आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती आणि त्यांच्याच तपासानुसार या 2 व्यक्तींना आता अटक करण्यात आलेली आहे। आता आज दुपारी पोलीस त्यांना न्यायालयात हजर करतील। अधिक तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। गुरु, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।